अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। ओम साई अवधूत आनंद मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आपण ऐकत आहात हिरण्यगर्भ कथा ब्रह्मांड नायकाची, म्हणजेच साक्षात श्री स्वामी समर्थांची। स्वामी कृपेनेच मी ही कथा आपल्यासमोर मांडत आहे। स्वामी हसून आपल्याला आशीर्वाद देत आहेत असे दृश्य कल्पना करा आणि त्यांचे स्मरण करा। श्री स्वामी समर्थ। कथा 42। कथेचे नाव आहे श्री स्वामी सेवेत सुंदराबाई आणि बाळप्पा। चला तर आपण या कथेस सुरुवात करूया। अक्कलकोट निवासी श्री स्वामींच्या लीला आता रोजच सुरू होत्या। योगीराज श्री स्वामी निर्विकल्प आणि निराकार होते। प्रज्ञापुरीतील वास्तव्यात त्यांनी अनेक लीला सहचारांना एक व्यक्ती यापेक्षा मानवी स्वभावातील विशिष्ट वृत्ती म्हणून जवळ बाळगलं होतं। त्या अनेकविध नैसर्गिक मानवी वृत्तीतून आणि त्या अनुषंगानं घडणाऱ्या घटना यातून लोकांनी वैयक्तिक अथवा सामाजिक जीवनात कसं जगावं आणि कसं जगू नये याची शिकवण आणि ज्ञान स्वामी देत असत। अक्कलकोट वास्तव्यातील सुंदराबाई आणि बाळप्पा या 2 लीला सहचारांना लाभलेला श्री स्वामींचा सहवास, त्यांच्याबाबत घडलेल्या घटना, त्यावरील श्री स्वामींच्या प्रतिक्रिया आणि त्यांचं परखड बोलणं यातून मिळणारा बोध भक्तांसाठी महत्त्वाचा आहे। सोलापुरात सुंदराबाई काडगावकर ही अकाली वैधव्य आलेली बाई राहत होती। तिच्या पायाला काही व्याधी झाल्यामुळे ती अतिशय त्रासली होती। प्रत्यक्ष भगवंत भूतलावर आले आहेत, अक्कलकोटात त्यांच्या कृपाशीर्वादानं सर्व व्याधी दूर होतात हे ऐकून सुंदराबाईस आपली पायाची व्याधी दूर करायला अक्कलकोटात जावं असं वाटू लागलं। आपला 1.5 वर्षाचा लहान नातू बरोबर घेऊन तिने अक्कलकोटचा रस्ता धरला। इकडे अक्कलकोटात रोजच्या रोज वाढणाऱ्या गर्दीमुळे चोळप्पांना सर्व व्यवस्था सांभाळणं दिवसेंदिवस कठीण होऊ लागलं होतं। येणाऱ्या यात्रेमुळे त्यांच्याकडे पुष्कळ धनसंपदाही जमा होऊ लागली होती। श्री स्वामी हल्ली बऱ्याच वेळा गावाजवळील एका भल्या मोठ्या वटवृक्षाखाली बसू लागले होते। तिथेच त्यांचा दरबार भरत असे। सुंदराबाई अक्कलकोटास पोहोचल्यावर श्री स्वामी कुठं आहेत अशी विचारणा करत ती वटवृक्षाखाली बसलेल्या श्री स्वामींपर्यंत पोहोचली। श्री स्वामींच्या भोवताली लोकांचा गराडा पडला होता, त्यात चोळप्पाही होताच। सुंदराबाईंनी श्री स्वामींना नमस्कार करून रडत रडत आपलं गारहाणं त्यांच्या कानावर घातलं। श्री स्वामींनी तिला प्रसाद दिला आणि तिच्या पायाच्या दुखण्यास उतार पडेल असं सांगितलं। श्री स्वामींच्या आश्वासक बोलण्यानं सुंदराबाईंच्या मनाला उभारी वाटू लागली। त्यामुळे आता सुंदराबाईंनी अक्कलकोटातच काही दिवस राहण्याचं ठरवलं। रोज माध्यान्ही आणि संध्याकाळी श्री स्वामी जिथे बसलेले असतील तिथे दर्शनास जाण्याचा तिनं नेम केला। काही दिवसातच श्री स्वामी कृपेनं तिच्या पायाचं दुखणं बरं झाल्यामुळे तिला श्री स्वामींच्या अलौकिक आणि दिव्य शक्तीची कल्पना आली। सुंदराबाई मोठी ढालगज आणि चाणाक्ष होती। तिलाही काही आधाराची आवश्यकता होतीच। तिने हे देखील हेरलं की श्री स्वामींसेवेत चोळप्पांची एकट्याची खूपच धांदल उडत आहे। आपण त्यास आयता मदतीचा हात दिला तर आपले देखील काम होईल। सुंदराबाईंनी आता रोज चोळप्पांच्या मागे लकडा लावला की मला तुमच्या मदतीसाठी ठेवून घ्या, तुमच्याबरोबर मी देखील स्वामींची सेवा करेन। अक्कलकोटास योगीराज व स्वामींच्या दर्शनास येणाऱ्यांची संख्या आता अतिशय वाढली होती। श्री स्वामींना स्नान घालणं, केशर कस्तुरीचा टिळा लावणं, जेवण भरवणं, वस्त्र नेसवणं हे सगळं एकट्या चोळप्पासच करावं लागत असल्यानं त्याची तारांबळ उडत असे। त्याला सुंदराबाईंचा प्रस्ताव फारच आवडला। चोळप्पानं एक दिवस संधी बघून श्री स्वामींना विनंती केली की माझ्या मदतीसाठी सुंदराबाई सेवेत ठेवून घ्यावं असं वाटतं। योगीराज श्री स्वामींनी प्रस्ताव ऐकला आणि म्हणाले, चोळ्या सांभाळून राहा बरे, ही बाई तुझ्या डोक्यावर मिरे वाटेल। चोळप्पाच्या लक्षात काहीच आलं नाही।
परंतु आपल्या कामात हातभार लावण्यास कुणीतरी मिळालं याच आनंदात त्याने सुंदराबाईंस श्री स्वामींच्या सेवेत ठेवून घेतलं. सुंदराबाई खूपच चतुर होती. ती मनापासून श्री स्वामींची सेवा करू लागली. आता चोळप्पानं आपल्या सेवेची सगळीच कामं सुंदराबाईस सांगण्यास सुरुवात केली होती. श्री स्वामींचं वय 700 वर्षांच्या आसपास असलं तरी बरेच वेळा ते बालभावात असत. त्यामुळे त्यांना अगदी जेवण देखील भरवावं लागायचं. सुंदराबाईंनीही त्यांना आईसारखं सांभाळण्यास सुरुवात केली. हळूहळू योगीराज श्री स्वामींच्या सर्व सेवा आणि सेवेकरी यांचा ताबा तिने स्वतःकडे घेतला. अक्कलकोटचे राजघराणे योगीराज श्री स्वामींचे निस्सीम भक्त. एकदा श्रीमंत मालोजी राजे आपल्या लवाजम्यासहित हत्तीवर बसून मोठ्या डौलानं श्री स्वामींच्या भेटीसाठी आले. श्री स्वामी खास बागेत बसले होते. लोकांचा लोंढा आसपास होताच. मालोजी राजे हत्तीवरून पाय उतार होऊन श्री स्वामींजवळ आले आणि त्यांनी नमस्कार करून मुजरा करताच अचानक श्री स्वामींनी मालोजी राजांच्या थोबाडीत हाणली. राजांच्या डोक्यावरील पागोटे दूर उडाले. हा प्रकार क्षणार्धात झाला. सर्वच जण स्तंभित झाले होते. श्री स्वामी कडाडलेच. काय माज दाखवतोस का श्रीमंतीचा? तुझ्यासारखे बुद्धिबळातील राजे आम्ही रोज बनवतो आणि मोडतो देखील. मालोजी राजे विवेकी होते. त्यांना क्षणार्धात आपली चूक लक्षात आली. त्यांनी शांत राहून श्री स्वामींचे पाय धरले आणि माफी मागितली. श्री स्वामी बरेच वेळा राजवाड्यातही जाऊन राहत. राजवाड्यात पुरुषांना दर्शनास बंदी असायची. त्यामुळे सेवेकरी असलेल्या सुंदराबाईनं या सेवेचा पुरेपूर फायदा घेतला आणि राणीसाहेबांची मर्जी संपादन केली. श्री स्वामी राजवाड्यात राहण्यास गेले की मग सुंदराबाईंचंच राज्य असायचं. एकंदरीत सुंदराबाईनं श्री स्वामी दरबारात आपल्या अक्कल हुशारीनं बस्तान बसवलं. कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यातील हावेरी गावी बाळप्पांचा जन्म झाला. घरची परिस्थिती खूपच सधन होती. त्यामुळे त्यांना विपत्ती आणि आपत्ती कधी जाणवलीच नाही. ते यजुर्वेदी कर्मनिष्ठ ब्राह्मण होते. त्यांचा आचार जसा सोवळा होता तसे मनही सोवळं आणि कोवळं होतं. घरी पत्नी, मुलं बाळं वगैरे संसार सुखाचा चालला होता. एके दिवशी रात्री स्वप्नात 7 फूट उंच त्रिशूळ आणि कमंडलूधारी योगीराज आले आणि म्हणू लागले, मला विसरलास का रे? तुझ्या जीवनाचे इप्सित काही हे नाही. चल बाहेर पड आता. बाळप्पा खरं तर त्या तेजपुंज योगीराजांना पाहून चकित झाले होते. परंतु ते अचानकच दिसेनासे झाल्यामुळे योगीराजांना आपण धड नमस्कारही केला नाही याची त्यांना खंत वाटली. दुसऱ्या दिवसापासूनच बाळप्पांना संसार फिका आणि अनित्य वाटू लागला. हा संसाराचा राजवाडा सोडून फकिरी पत्करावी असा ध्यास त्यांच्या मनानं घेतला. देहावरील आसक्ती उतरायला लागली. वैराग्याची धगधगती आग मस्तकाला भिडू लागली. वयानं तिशीही ओलांडली नव्हती तरीही आता त्यांच्या वैराग्याच्या उर्मीनं उचल घालली होती. स्वप्नातील योगीराजांचा ध्यास लागला होता. सद्गुरू दर्शनासाठी रानोमाळ हिंडावं आणि गुरुदेवांना हुडकून काढावं असा मनाचा निश्चय होऊ लागला. पण जावं कुठं हेच तर कळत नव्हतं. मुलाबाळांना, पत्नीला खाण्याची ददात नव्हती. मुलीचं लग्न आणि मुलाचा उपनयन संस्कारही पार पडला होता. बाळप्पांनी एक दिवस घरी हुबळीत कोर्टाच्या कामासाठी जातो असं सांगून घर सोडलं ते कायमचंच. जवळील मुरगोड क्षेत्री येऊन त्यांनी श्री चिदंबर दीक्षितांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि तिथं अनुष्ठान सुरू केलं. आता त्यांना गाणगापुरी जाण्याचा संकेत मिळाला होता. दीक्षितांच्या समाधीचे पुजारी गलगलीचे ब्राह्मण होते. त्यांनी बाळप्पांना भूतलावरील परमात्मा अक्कलकोट निवासी श्री स्वामींबद्दल सांगितलं. हे ऐकून बाळप्पांना आता गाणगापूरऐवजी अक्कलकोट इथे जावंसं वाटू लागलं. परंतु चिदंबर दीक्षितांच्या समाधीच्या पुजाऱ्यानं त्यांना सांगितलं, तुम्ही प्रथम संकल्प केल्याप्रमाणे गाणगापुरी जावं आणि तिथे जसा दृष्टांत होईल तसं करावं. बाळप्पांना देखील हा विचार पटला. सुखासीन ते
आणि ऐशारामात जीवन घालवलेल्या बाळप्पांना गाणगापुरास पोहोचेपर्यंत खूपच त्रास झाला. परंतु सद्गुरू प्राप्तीच्या ध्येयानं झपाटलेल्या बाळप्पांना कष्ट, त्रास, व्याप, ताप याची मुळीच पर्वा नव्हती. गाणगापूरला पोहोचून त्यांनी श्री नृसिंह सरस्वतींची सेवा आरंभली. पहाटे उठून भीमा अमरजा संगमावर स्नान करून ते 2 प्रहर अनुष्ठान करत. माध्यान्ही स्नान करून गावात 4 घरी भिक्षा मागून ती पाण्याबरोबर खात. 1 महिन्याच्या अनुष्ठानानंतर बाळप्पांना स्वप्नदृष्टांतात 3 संन्याशांनी दर्शन दिलं. हा त्यांना शुभ शकूनच वाटला. त्यानंतर साधारण 2 महिन्यांनी योगीराज परत स्वप्नात आले आणि म्हणाले, ये आता लवकर, मी तुझी वाट पाहतोय. बाळप्पांना श्री स्वामींची खूण पटली आणि त्यांची जन्मोजन्मीची स्मृती जागी झाली. कधी एकदा योगीराजांची भेट होते आणि सद्गुरूंच्या चरणावर स्वतःला झोकून देतो असं त्यांच्या मनाला वाटू लागलं. दुसऱ्या दिवशी सकाळी श्री नृसिंह सरस्वतींचं दर्शन घेऊन बाळप्पानं आपली पडशी उचलली आणि अक्कलकोटची वाट धरली. रामनवमी 2 दिवसांवर आली होती. मजल दरमजल करत बाळप्पा रामनवमीच्या पारण्याच्या दिवशी अक्कलकोटास पोहोचले. योगीराजांच्या चरणरजाने पुनीत झालेल्या गावच्या शिवेवरच सद्गुरू भेटीसाठी व्याकुळ बाळप्पांनी लोळण घातली. ती गावची शिव जणू त्यांच्यासाठी शिवतीर्थच होती. एका धर्मशाळेत आपली पडशी ठेवली आणि बाळप्पा तडक योगीराजांच्या दर्शनासाठी बाहेर पडले. मध्यान्ह समयास थोडा अवकाश होता. वाटेत 2 पैशाची खडीसाखर घेतली. लोकांना योगीराजांबद्दल विचारत ते खासबागेत श्री स्वामी जिथे बसले होते तिथे पोहोचले. स्वप्नात दिसलेली हुबेहूब तीच मूर्ती पाहून त्यांचं मन हरखून गेलं. आनंदाचे डोही आनंद तरंग अशी अवस्था झाली. त्यांचं भान हरपलं, मन आनंदलं, चित्त हर्षविभोर झालं आणि डोळ्यात आनंदाश्रू जमा झाले. श्री स्वामी खासबागेत एका वृक्षाखाली पहुडले होते. त्यांची आणि बाळप्पांची नजरानजर झाली. बाळप्पांच्या अंगातून विजेची लहर चमकून गेली. त्यांनी योगीराजांच्या समोर साष्टांग दंडवत घातला. अतिशय भक्तिभावानं निजगुरूंचं दर्शन घेतलं. परमात्मा योगीराजही आपल्या अंतरंग शिष्याची वाट बघतच होते. या भेटीमुळे त्यांचाही आनंद गगनात मावत नव्हता. साधुत्वाची खूण काही आगळीच असते. श्री स्वामी उठून बसले आणि खासबागेतील वृक्षांना आलिंगन देऊन आपला आनंद प्रकट करू लागले. प्रभूंची सर्व लीलाच विचित्र. बाळप्पांनी कितीही वेळा श्री स्वामींचं दर्शन घेतलं तरी त्यांचं मन भरेना. गुरु आणि शिष्य दोघंही भावविभोर झाले होते. एका नव्या अध्यायाची सुरुवात झाली होती. येणाऱ्या काळात बाळप्पांची खडतर परीक्षा श्री स्वामी घेणार होते. वेळ आली होती. लीला सहचर सुंदराबाई आणि बाळप्पांना जवळी बाळगिले. वृत्ती नमुने दाखवणी जगाला, योग्यायोग्य शिकवले. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर यांना लाईक करा, इतर स्वामी भक्तांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.